प्रेज द लॉर्ड प्रियानो. प्रभूला खूप खूप धन्यवाद की आजच्या या प्रभूच्या दिवशी परमेश्वराने आपल्याला सर्वांना त्याची आराधना त्याची भक्ती करण्यासाठी प्रियानो इथे एकत्र केलं. खरोखर प्रियानो आजचा जो दिवस आहे आपण ज्याला रविवार बोलतो की त्या दिवशी प्रभू येशूनी मरणावर विजय मिळवला आणि खरोखर प्रियानो म्हणून आपण प्रत्येक रविवारी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या आपण पाहतो त्यांनी जे मरणाला हरवलं. येशू बोलला की मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन पवित्रपणाचं जीवन मिळावं. ते जीवन आपल्याला मिळालं आहे हे आठवण करून देण्यासाठी प्रत्येक रविवारी आपण त्या प्रभूची भक्ती आराधना आणि महिमा. आज देखील प्रियांनो खरोखर त्या प्रभू येशूने तुम्हाला आणि मला विजयी केलेले म्हणून आज त्या परमेश्वराची स्तुती करूया, धन्यवाद देऊया. आज परमेश्वराची आराधना. यावेळेस आपण प्रार्थना करून आजच्या सभेला सुरुवात करू. यावेळेस आपण आपले नेत्रबद्ध करूया आणि प्रार्थना. हालेलुया हालेलुया हालेलुया. पिता धन्यवाद 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 करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला गौरव महिमा आदर आणि सन्मान. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू आम्हाला सर्वांना आज पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची ही वेळ ही संधी तू दिलीस पित्या धन्यवाद. पित्या प्रार्थना करते आज प्रभू जो प्रत्येक व्यक्ती युट्यूबवर प्रभू सभा बघणार आहे त्या प्रत्येकाला पित्या तू दर्शन दे. प्रत्येकाच्या आध्यात्मिक नेत्र उघड. आम्ही विश्वास करतो पित्या आज अनेक तुझ्या लेकरांना प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या नवीन अभिषेकाने तू भरणार आहेस. पित्या आज अनेक जे लोक प्रभू पापामध्ये अडकलेले या जगामध्ये फसलेले या प्रत्येकाला बंधन मुक्त केलंस पित्या आणि प्रत्येकाला पित्या आज तुझ्या आशीर्वादाने सामर्थ्याने भरलंस म्हणून धन्यवाद. ही पूर्ण वेळ ही पूर्ण सभा आम्ही तुझ्या हाताला प्रार्थना करतो पित्या. आज प्रभूची आम्ही स्तुती आराधना करणार आहे ती तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये करण्यासाठी तुझी कृपा आज आम्हाला पुरवलीस म्हणून धन्यवाद. आजचं वचन पित्या तुझ्या हातामध्ये घेतोस. अर्पण तुझ्या हातामध्ये घेतोस आणि सर्व या सभेच्या द्वारे पित्या तुझं नाव उंचावलं गेलं म्हणून धन्यवाद. सर्व गौरव पित्या आम्ही तुला देतो येशूच्या नावात आमेन. या स्त्रियांनो आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये बरावूया आणि यावेळेस आपण परमेश्वराच्या गौरवासाठी काही गीत गाऊया आणि त्या परमेश्वराची स्तुती करूया. यावेळेस वर्शिप टीम पुढे येईल. आपल्यामध्ये सुधाकर आहे आपल्याला लीड करू. हालेलुया. प्रभू ईश्वराला धन्यवाद देतो तुझ्या भक्ताला त्याने आपल्याला ह्या दिवसामध्ये परत एकत्र केलं की त्या देवाची स्तुती करावं, त्या देवाचा गौरव करावं. बायबल सांगतो प्रियानो रोमकरच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय आणि वचन 23 सांगतं की सर्वांनी पाप केलं आणि त्याच्यामुळे ते देवाच्या गौरवासाठी पुण्य झाले होते. हालेलुया. परंतु प्रियानो बायबल सांगतो की येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी माझ्यासाठी रक्त सांडलं. पेत्राच्या पुस्तकामध्ये असं सांगितलं की सोनं चांदी अशा नाशवंत वस्तू नव्हे तर निर्दोष निष्कलंक पवित्र कोकरा याच्या मूलवान रक्ताने तुम्ही मुक्त आहात. प्रियानो ज्या पापामुळे प्रियानो आपण देवाच्या गौरवापासून उणे होतो त्या पापातून आपल्याला येशूच्या रक्ताने मुक्ती मिळाली आहे आणि आता प्रियानो आपण येशूच्या रक्तामध्ये मुक्त आहोत प्रियानो. हालेलुया. म्हणून आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाची स्तुती करूया. एक गीत गाऊन त्याच्या नावाला उंच आणि उंच करूया प्रियानो. देवाचं जसं वचन सांगतं की येशूच्या रक्तामध्ये मुक्ती आहे. आमेन. येशूच्या रक्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे आणि येशूच्याच रक्तामध्ये तुम्हाला आणि मला विजय आहे प्रियानो. तर यावेळेस आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. येशूला हुकी जय, येशूला हुकी. Jai Shri
Shloki Jai Shloki Shloki Jai Shloki Shloki Jai Shloki Shloki Jai Shloki श्लोक में जिंदगी है श्लोक में है खुशी श्लोक में है शिफा यीशु है सबका खुदा श्लोक में जिंदगी है श्लोक में है खुशी श्लोक में है शिफा यीशु है सबका खुदा श्लोकी जय श्लोकी 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 जो मैंने सोचा नहीं था जो मैंने देखा नहीं था जो मैंने सुना नहीं था यीशु में हो गया जो मैंने सोचा नहीं था जो मैंने देखा नहीं था जो मैंने सुना नहीं था यीशु में हो गया अंधे देखने लगे लंगड़े चलने लगे अंधे देखने लगे लंगड़े चलने लगे पैर सुनने लगे मुर्दे उठने लगे पैर सुनने लगे मुर्दे उठने लगे श्लोकी जय श्लोकी 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 सबसे प्यार किया है पापी से धर्मी बनाकर जन्नत में कर दिया है कितना है प्यारा यीशु हम सबसे प्यार किया है पापी से धर्मी बनाकर जन्नत में कर दिया है उसने वादा किया साथ ले जाऊंगा उसने वादा किया साथ ले जाऊंगा हमको जीवन दिया रे खुदा शुक्रिया हमको जीवन दिया रे खुदा शुक्रिया श्लोकी जय श्लोकी 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 श्लोक में जिंदगी है श्लोक में है खुशी श्लोक में है शिफा यीशु है सबका खुदा श्लोक में जिंदगी है श्लोक में है खुशी श्लोक में है शिफा यीशु है सबका खुदा श्लोकी जय श्लोकी 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 प्यार किया है पापी से धर्मी बनाकर जन्नत में कर दिया है कितना है प्यारा यीशु हम सबसे प्यार किया है पापी से धर्मी बनाकर जन्नत में कर दिया है उसने वादा किया साथ ले जाऊंगा उसने वादा किया साथ ले जाऊंगा हमको जीवन दिया है खुदा शुक्रिया हमको जीवन दिया है खुदा शुक्रिया श्लोकी जय श्लोकी 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 श्लोक में जिंदगी है श्लोक में है खुशी श्लोक में है शिफा यीशु है सबका खुदा श्लोक में जिंदगी है श्लोक में है खुशी श्लोक में है शिफा यीशु है सबका खुदा श्लोकी जय श्लोकी 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 श्लोकी जय
येशूच्या रक्तामध्ये विजय आहे. आमेन. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, कारण की बायबल सांगतं इब्रिकाच्या पुस्तकामध्ये, प्रियानो, बैलाचं आणि बकराचं रक्त तुमचे आणि माझे पाप क्षमा करण्यास असमर्थ होते. हालेलुया. प्रियानो, आपल्यासाठी एक असं बलिदान पाहिजे होतं ज्याच्यामध्ये एकही पाप नाहीये, आणि असं बलिदान प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं. तो जन्मताच प्रियानो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जन्मला. 33.5 वर्ष तो पूर्ण निर्दोष जगला. तो मेला आणि पूर्ण तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, का तो पूर्ण पवित्र होता प्रियानो. हालेलुया. आणि आता देवाचं वचन सांगतं प्रियानो, ज्या ठिकाणी येशू आहे ना प्रियानो, त्या ठिकाणी मोकळीकता आहे. कारण की वचन सांगतं ज्या ठिकाणी आत्मा त्या ठिकाणी मोकळीकता आहे. आमेन. हालेलुया. आणि आमचा विश्वास आहे की येशू आमच्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो, आम्ही आनंदाने एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद दूया. उसकी महिमा करो, बंधन टूट जाएंगे, मेरा येशू मौजूद है यहाँ. उसकी महिमा करो,
धन्यवाद धन्यवाद पिता आम्ही धन्यवाद देतो की तू आमच्यामध्ये उपस्थित आहे. कारण येशूने त्याच्या बलिदानाच्या द्वारे त्याच्या रक्ताच्या द्वारे ती पूर्ण किंमत आमच्यासाठी भरली आणि त्या मोलबान रक्ताच्या द्वारे पिता तू आम्हाला निष्पाप निर्दोष निष्कलंक पवित्र बनवलीस. पिता आम्हाला तुझ्या जवळ येण्याचा अधिकार दिलास म्हणून धन्यवाद. ओ रबा खारा बारियांदा रबा शिवेया पवित्र आत्मा आम्ही तुझं प्रभू येशू आम्ही तुझ्या नावाला गौरवतो. धन्यवाद पिता. ओ रबा Hallelujah. Thank you, Lord. Rabba Shalom.
जितना मैं तुझको जानूं जानूं उतना करीब आऊं। जितना मैं तुझको चाहूं मैं चाहूं उतना ही आशीष पाऊं। जितना मैं तुझको जानूं मैं जानूं उतना करीब आऊं। जितना मैं तुझको चाहूं मैं चाहूं उतना ही आशीष पाऊं। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। तुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल यीशु। हालेलुया हालेलुया धन्यवाद यीशु। तेल से अभिषेक कर पवित्र आत्मा से भर। तेल से अभिषेक कर हालेलुया पवित्र आत्मा से भर। अपनी मर्जी बता सिखा दे। अपनी मर्जी
पास और ज्यादा तेरे पास यीशु 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 यीशु
नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। Hallelujah, 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 hallelujah. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। बलहीन का सहारा, पापियों का दोस्त है वो। यीशु तू है कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं। बलहीन का सहारा, पापियों का दोस्त है वो। यीशु तू है कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह शाम। तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। ओ तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। भजो नाम, जपो नाम, प्यारा नाम यीशु नाम। भजो नाम, जपो नाम, प्यारा नाम यीशु नाम। चाहे सुबह हो या शाम, चाहे सुबह हो या शाम, यीशु नाम रे। सब भक्ति करो मिल गाओ, यीशु नाम रे, यीशु नाम रे। सब भक्ति करो मिल गाओ, यीशु नाम रे। ओ यीशु नाम, हालेलुया।
तिथे आम्ही तुझ्या नावाला गौरव महिमा आदर देतो की तू आमच्या स्तुती आणि आराधनेमध्ये होतोस. तिथे तू प्रत्येक तुझ्या लेकरांना या क्षणी तुझं सामर्थ्याने भरलंस, अभिषेकाने भरलंस, आशीर्वादाने भरलंस. आम्ही धन्यवाद. तिथे ही पूर्ण वेळ पुढे आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आमचा विश्वास आहे प्रभू तू आमच्या बरोबर करतोस. केवळ स्त्रियांना आपण वचनामध्ये जाण्या अगोदर आपल्यामध्ये सुधारतो, आपल्यासाठी प्रार्थना करतो वचनासाठी. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. आज आम्ही येशूच्या नावामध्ये पिता तुझ्या जवळ तुझे बाप्पा आम्ही तुला धन्यवाद देतो की आम्हाला तुझं वचन ऐकण्यासाठी या ठिकाणी एकत्र केलं प्रभूची. आजचं वचन प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमच्याशी बोल दे बाप्पा. प्रभू येशू आम्ही पास्टरांना तुझ्या हातात सोपवतो दे बाप्पा. प्रभू त्यांच्या जिभेला दे बाप्पा, त्यांच्या कंठाला तू स्पर्श कर दे बाप्पा. प्रभू प्रत्येक शब्द दे बाप्पा त्यांचा नसून तर पवित्र आत्मा तुझ्याद्वारे तू दिलास त्याबद्दल धन्यवाद देतो पित्या. वचनाच्या द्वारे तू आम्हाला गाईड आणि लीड कर आणि त्या वचनाच्या द्वारे प्रभूची अनेकाचे बंधन तोड, अनेकांना आशीर्वादित कर, अनेकांना सत्य समजू दे आणि सत्य दे बाप्पा त्यांना समजल्यानंतर ते बंधनातून मुक्त दे बाप्पा. तुझ्या वचनाच्या द्वारे झाले आहेत असा आमचा विश्वास आहे प्रभूजी. तुझं जसं वचन सांगतो दे बाप्पा, त्या कार्यासाठी ते वचन जे पाठवलं ते कार्य केल्यापासून विफल होऊन तुझ्याकडे जात दे बाप्पा. आणि खरोखर या वचनाच्या द्वारे प्रभू जे अद्भुत कार्य तू केलंस दे बाप्पा, ऐकणारे कान समजणारे मन तू दिलंस त्याबद्दल आभार तुला मानतो. आम्ही धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सुटतो येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. प्रियांनो खरोखर प्रभूला खूप धन्यवाद. आजच्या या रविवारच्या सभेमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि प्रियांनो खरोखर तो परमेश्वर खूप खूप चांगला आहे. आज तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. प्रियांनो परमेश्वराचं वचन सांगतं चोर येतो हा घात, हत्या आणि नाश करायला येतो, पण येशू बोलला मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन. प्रियांनो खरोखर त्या देवाची योजना ही आहे, त्या परमेश्वराची इच्छा ही आहे की तुम्हाला आणि मला एक आशीर्वादाचं जीवन मिळावं. कारण बायबल सांगतो तो यासाठी आला की तुम्ही आणि मी एक अबंडंट लाईफ ना असं जीवन जे बहुदायकचं जीवन आहे. प्रियांनो तुम्हाला माहिती आहे की जो आपला परमेश्वर आहे हा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की खरोखर ज्यावेळेस देवाने माणसाला बनवलं सर्वात पहिली गोष्ट, सर्वात पहिली काम परमेश्वराने काय केलं तर बायबल सांगतं देवाने आदाम आणि हवा बनवल्यानंतर बायबल सांगतं देवाने त्यांना आशीर्वाद दिला. आणि प्रियांनो आपण नीतिसूत्र याचा 10वा अध्याय 22 वचनामध्ये बघितलं की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो आणि त्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. तर खरोखर प्रियांनो परमेश्वराची ही योजना आहे, परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही आणि मी समृद्धीमध्ये आशीर्वादामध्ये आपण आपलं जीवन जगावं. आणि यासाठीच त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाचारण केलेले, बोलवलेले. प्रियांनो तुम्हाला आणि मला फक्त आज आपण असे काही रहस्य देवाच्या वचनामधून बघणार आहोत की परमेश्वराची योजना ही आहे की तुम्ही आशीर्वादित व्हावं. आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी प्रियांनो आपल्याला काय करायचे आज आपण ते परमेश्वराच्या वचनामधून पाहणार आहोत. हालेलुया. तर सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो की खरोखर ती ही आहे. आज आपण पाहतो मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की गरिबी हा नियमशास्त्राचा शाप आहे. बायबल सांगतो गरिबी ही देवाची योजना नाही. आज अनेक लोक आपण पाहतो त्यांच्या जीवनामध्ये नेहमी आर्थिक अडचण, नेहमी आर्थिक समस्या असतात. आपण पाहतो ठीक आहे आपल्या जीवनामध्ये कधी कधी आपण पाहतो आर्थिक समस्या येतात, संकट येतात, प्रॉब्लेम येतात. पण प्रियांनो आपण बघितलं देवाचा आशीर्वाद, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. जर आपण ह्या गरिबीच्या सायकल मधून, आपण या गरिबीच्या चक्रामधून जर आपण मुक्त होतच नाहीये तर एक गोष्ट लक्षात ठेवा ही गरिबी देवापासून नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा ही गरिबी बायबल सांगतं हा नियमशास्त्राचा शाप आहे. आणि आपण याचा 3रा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये प्रियांनो ही बायबल सांगतं की येशू ख्रिस्त आपल्यासाठी शापित झाला की तुम्ही आणि मी आशीर्वादित व्हावं, की तुम्हाला आणि मला अब्राहमाला दिलेला आशीर्वाद मिळावा. आणि म्हणून प्रियांनो
आज जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, देवाची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी की आपण त्या गरिबीच्या सायकल मधून, त्या गरिबीच्या चक्कर मधून मुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे, बायबलमध्ये खूप जास्त वचनं आहेत पैशाविषयी. कारण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की देवाची योजना आहे, देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी आशीर्वादित व्हावं. पण आज तरी पण आपण पाहतो अनेक लोक आहेत की ते त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादामध्ये प्रवेश करू शकत नाही. येशूवर विश्वास ठेवून अनेक वर्ष झाले पण त्यांची परिस्थिती बदलत नाहीये. आणि अनेक जण परमेश्वराकडे हाक मारत आहे की प्रभू माझी आर्थिक परिस्थिती कधी बदलल, माझ्या जीवनामधलं कर्ज कधी निघून जाईल, माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद कधी येईल. तर प्रियांनो, आज आपण देवाचं वचन बघूया. हालेलुया. की देवाचं वचन काय सांगतं. हालेलुया. परमेश्वर, जसं तुम्हाला सांगितलं योहान याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन ना, बायबल सांगतं प्रियांनो की चोर येतो हा घात, हत्या आणि नाश करण्यासाठी. हा चोर कोण आहे? हा सैतान आहे. सैतान आपल्याला नेहमी, तुम्हाला माहिती आहे त्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये घात, हत्या आणि नाश. चोर हा चोरी करण्यासाठी येतो, आपल्यापासून जे आहे ते काढून घेण्यासाठी येतो. पण येशू म्हणाला मी चोरण्यासाठी आलो नाही, मी तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन देण्यासाठी आलो. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आज आपण परमेश्वराच्या वचनामधून सर्वात महत्वाचा सिद्धांत आज आपण बघणार आहोत. जर तुम्हाला आणि मला एक आशीर्वादाचं जीवन जगायचंय, बरकतीचं जीवन जगायचंय, तर आपण काय केलं पाहिजे. यावेळेस प्रियांनो, तुमच्याकडे बायबल असेल तर यावेळेस आपण अनुवाद याचा 7वा अध्याय आणि 9 पासून ते 15 पर्यंत वचन वाचूया. अनुवाद याचा 7 अध्याय आणि 9 पासून 15 पर्यंत आपल्यामध्ये ब्रदर सुधाकर यावेळेस वाचतील. तेव्हा हे लक्षात घ्या की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे. तो विश्वसनीय देव आहे. जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो. जे त्याचा द्वेष करतात त्यांच्या डोळ्यादेखत तो त्यांचे परिपत्र करून त्यांचा नाश करतो. जो त्याचा द्वेष करतो त्याच्या बाबतीत विलंब न लावता त्याच्या डोळ्यांदेखत तो त्याचे परिपत्र करतो. म्हणून जी आज्ञा आणि जे विधी व नियम मी आज तुला सांगत आहे ते काळजीपूर्वक पाळ. आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद, तुम्ही हे नियम ऐकून मान्य केले व त्याप्रमाणे चाललात तर तुमचा देव परमेश्वर तुमच्या पूर्वजांची शपथ केलेला करार पाळून तुमच्यावर दया करेल. तो तुझ्यावर प्रेम करेल, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करेल. जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथ पाहिली होती त्या देशात तुझ्या पोटचे फळ आणि तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षरस व तेल ह्या बाबतीत आणि तुझ्या गुराढोरांची व शेरड्या मेंढरांची वाढ ह्या बाबतीत तुला बरकत देईल. तू सर्व राष्ट्रांपेक्षा अधिक आशीर्वादित होशील. तुझ्यातला किंवा तुझ्या पशुतला कोणी नर किंवा मादी बांध राहणार नाही. आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करेल. मिस्र देशातल्या ज्या दुःखदायक व्याधी तुला ठाऊक आहे त्यात मी एकही तुला लागणार नाही, पण तुझ्या सर्व द्वेष्टांना तो त्या लागेल. हालेलुया. तर प्रियांनो, इथं आपण पाहतो, आज आपण मागच्या आठवड्यापासून बघितलं की आपला जो परमेश्वर आहे हा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे, समृद्धी देणारा परमेश्वर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये समृद्धी म्हणजे सर्व लोकांना फक्त एकच गोष्ट वाटते की खूप पैसा असणं. तुम्हाला माहिती, फक्त पैसा असून फायदा नाहीये. आज या जगामध्ये करोडो लोक आहेत, त्यांच्याकडे आपण पाहतो की खूप पैसा आहे पण एक दुःखी जीवन जगत आहे, आत्महत्या करत आहे. जस्ट काही दिवसांपूर्वी एक फिल्म स्टार होता, खूप मोठा ना, सुशांत राजपूत त्याचं नाव होतं. त्याच्याकडे भरपूर पैसा होता, खूप ना तो फेमस होता. पण प्रियांनो, तरी पण विचार करा, त्या व्यक्तीने आत्महत्या केली. आणि अशा अनेक लोक त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्याकडे सर्व काय आहे, पण तुम्हाला माहिती आहे त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो शांती नाही. तर प्रियांनो, खरोखर फक्त पैसा म्हणजे समृद्धी नाही. बायबलमध्ये आपण बघतो
जी खरी समृद्धी आहे ही केवळ परमेश्वर देतो. आणि येशू बोलला, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. प्रियानो, येशू ज्यावेळेस, आणि म्हणून जे समृद्धीसाठी नाव बायबलमध्ये आहे, समृद्धीला बायबलमध्ये शांती किंवा शालोम बोलतात. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे, देवाची जी समृद्धी असते, देवाची जी शांती असते, देवाचा जो आशीर्वाद असतो हा परिपूर्ण असतो. तुम्हाला माहिती, ज्यावेळेस देव आपल्याला आशीर्वाद देतो, ज्यावेळेस देवाचा आशीर्वाद आपल्याला समृद्धी देतो, पण आपण बघतो तो कशा रीतीने समृद्धी देतो. प्रियानो, तो तुम्हाला आरोग्य देईल, तो तुमच्या जीवनामध्ये शांती देईल, तुम्हाला प्रीती देईल. प्रियानो, तो तुमच्या घरामध्ये असे लोक देईल की जे तुमच्यावर प्रेम करतील. आणि प्रियानो, तो तुमच्या घरामधून सर्व भांडण दूर करेल. तुम्हाला माहिती प्रियानो, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे, घरामध्ये जर रोज मेजवानी आहे पण भांडण आहे तर त्यापेक्षा कोरडी भाकर बरी. प्रियानो, खरोखर ना, आपल्याला खूप पैसा आहे आणि रोज भांडण आहे, टेन्शन आहे, तर त्या सर्व समृद्धीचा काहीच उपयोग नाही. जी खरी समृद्धी आहे ही केवळ आपला प्रभू येशू ख्रिस्त, आपला यहोवा परमेश्वर आपल्याला देतो. तो आपल्या जीवनामध्ये शांती देतो. प्रियानो, हालेलुया. म्हणून परमेश्वराचा जो आशीर्वाद, परमेश्वराची जी समृद्धी ती आपल्या जीवनामध्ये प्रियानो शांती आणते. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आरोग्य घेऊन येतो. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये पैसा घेऊन येतो. परमेश्वराचा आशीर्वाद ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतो, आपल्याला गोष्टींच्या मागे पळावं लागत नाही, गोष्टी आपल्या मागे धावायला लागतात. आणि मग तुम्हाला माहिती प्रियानो, परमेश्वराचा आशीर्वाद हा परिपूर्ण आहे. आणि म्हणून प्रियानो, खूप महत्वाची गोष्ट आहे की देवाची ही इच्छा आहे, परमेश्वराची योजना आहे की तुम्ही आणि मी एक आशीर्वादाने भरलेलं जीवन, बहुतायतचं जीवन, समृद्धीचं जीवन, आशीर्वादाचं जीवन तुम्ही आणि मी जगावं. जसं इथं आपण बघितलं प्रियानो, इथं अनेक गोष्टी आहेत, इथं अनेक आशीर्वाद सांगितले प्रियानो ना. आणि इथं आपण पाहतो की देवाचं वचन सांगतं ना की तुम्ही जर ना परमेश्वराचे नियम ऐकून मान्य केले, त्याप्रमाणे चालला, तर परमेश्वर काय करेल, तुमच्या पूर्वजांची शपथपूर्वक केलेला करार पाळून तुमच्यावर दया करील, तो तुझ्यावर प्रेम करील, तो तुला आशीर्वाद देईल, तो तुला बहुगुणित करील. प्रियांनो, आपला परमेश्वर हा बहुगुणित करणारा परमेश्वर, तो सर्व वांझपणा दूर करणारा परमेश्वर. आणि तो पुढे काय म्हटलं, जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांची त्याने शपथ पाळली होती, त्या देशात तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षरस व तेल या बाबतीत, आणि तुझ्या गुराढोरांची व शेळ्या मेंढरांची वाढ या बाबतीत तुला बरकत देईल. इथं आपण पाहतो बायबलमध्ये इथं असं म्हटलं, परमेश्वर हा बरकत देणारा देव आहे, तो गरीब करणारा देव नाही. हालेलुया. तो बरकत देणारा देव आहे, आशीर्वाद देणारा देव. इथं बायबलमध्ये पुढे काय म्हटलं की तुझ्यामधला कोणी नर किंवा मादी वांझ राहणार नाही. इतकंच नव्हे, बायबल सांगतं, कारण मी सांगितलं समृद्धी म्हणजे सर्व काय, समृद्धी म्हणजे सर्व आजारातून मुक्ती, सर्व गरिबीतून मुक्ती, सर्व शापातून मुक्ती. आणि इथं बायबल सांगतं प्रियांनो, आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करेल. परमेश्वर तुझ्या शरीरामधून सर्व रोग दूर करेल. तुम्ही जर आजारी आहात प्रियांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देवाची इच्छा आहे की तुमच्या शरीरामध्ये कोणताही आजार असू नये, आणि ही समृद्धी आहे, हा आशीर्वाद आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. मग म्हणून आपण पाहतो प्रियांनो की जो परमेश्वर आहे हा आशीर्वाद देणारा देव आहे. पण आता महत्वाची गोष्ट, हे आशीर्वाद कुणाला मिळतात? कारण आपण पाहतो अनेक विश्वासणारे प्रियांनो ते येशूवर विश्वास ठेवतात, पण तरी पण त्यांच्या जीवनामध्ये नेहमी समस्या आहेत, प्रॉब्लेम आहेत. ही जी समृद्धी बायबलमध्ये लिहिली, ती समृद्धी त्यांच्या जीवनामध्ये नाही. का? तुम्हाला माहितीये का? आपण त्याचं उत्तर बघूया. हालेलुया.
आपण जर ह्याच अध्यायाचं 9वं वचन जर वाचलं, इथं बायबल सांगतं, तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, तो विश्वसनीय देव आहे, जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो. प्रियांनो, हे आशीर्वाद कुणासाठी आहे? हे आशीर्वाद त्यांच्यासाठी आहे जे परमेश्वरावर प्रेम करतात. हालेलुया, हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, समृद्धी कुणासाठी आहे? प्रियांनो, समृद्धी ही त्या लोकांसाठी आहे जे आपल्या प्रभू येशूला पहिलं स्थान देतात. समृद्धी त्यांना नाही भेटणार जे येशूला दुसरं, तिसरं, 10वं, 100ावं स्थान देतात. कारण आज जगामध्ये अनेक आपण पाहतो ना, जगातले लोक आणि काय विश्वासणारे सुद्धा येशूला पहिलं स्थान देत नाही, येशूला तिसरं, चौथं, 10वं स्थान देतात. आणि मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट रीतीने आज सांगू इच्छितो ना, जो अनुवादचा जो पुस्तक आहे, जर तुम्ही बायबल बघितली तर अनुवादचं पुस्तक हे समृद्धीचं पुस्तक आहे, आशीर्वादाचं पुस्तक आहे. आणि ह्या अनुवादाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचलं ना, तर तुम्ही वारंवार हा शब्द ऐकाल, तू परमेश्वरावर प्रेम कर, परमेश्वराला पहिलं स्थान दे, आपल्या अंतःकरणामधून सर्व मूर्त्या काढून टाक, देवाची जागा कोणत्याही मूर्तीला, कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही माणसाला ना देऊ नकोस. हालेलुया. म्हणून प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात पहिली अट परमेश्वराची समृद्धी, खरी समृद्धी. आणि मी तुम्हाला सांगतो, समृद्धी म्हणजे केवळ पैसा नव्हे, समृद्धी म्हणजे चांगलं आरोग्य परमेश्वर, समृद्धी म्हणजे आपल्या घरामध्ये शांती परमेश्वर, इव्हन समृद्धी म्हणजे आपल्या घरामध्ये बरकत, पैशाची बरकत, सर्व गोष्टीमध्ये यश. प्रियांनो, ही समृद्धी परमेश्वर तुम्हाला आणि आम्हाला देऊ इच्छितो. पण याविषयीची जी अट आहे, बायबल सांगतो ती अट काय? ती अट ही आहे की तू त्या परमेश्वरावर प्रेम कर, जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात. प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सर्वात पहिली अट, देव आपल्याला समृद्ध करू इच्छितो, देव आपल्याला आशीर्वाद देऊ इच्छितो. पण ही समृद्धी आणि हे आशीर्वाद केवळ त्यांना आणि त्यांना मिळणार आहे जे प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये पहिलं स्थान देते. प्रियांनो, बायबल सांगतं, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रियांनो, विचार करा, देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला तुमच्या आणि माझ्या पापासाठी क्रूस खांबावर अर्पण केलं. विचार करा प्रियांनो, त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर त्याच्या हातामध्ये, पायामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट ठेवण्यात आला, तो त्या क्रूस खांबावर शापित झाला, त्याच्या रक्ताचा एक एक थेंब सांडला. प्रियांनो, विचार करा, देवाने त्याचं प्रेम आपल्यावर प्रगट केलं. प्रियांनो, देवाने, त्या प्रभू येशूने ती सर्व शाप, इव्हन तुम्हाला माहिती आहे तो नरकामध्ये सुद्धा गेला, आणि प्रियांनो ती सर्व पापाची शिक्षा त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केली. आणि प्रियांनो, आज आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी लबाडी बोलणं बंद नाही करू शकत का? ज्याने आपल्यासाठी त्या क्रूस खांबावर बलिदान केलं, ज्याने आपल्यासाठी ना त्या सर्व वेदना सहन केल्या, ज्याने आपल्यासाठी फटके खाल्ले, हे म्हणणं योग्य आहे का? प्रभू, आज मला वेळच नाहीये, मी खूप बिझी आहे, मी खूप कामामध्ये. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक नेहमी देवाला कारण देत राहतात, देवा आज मी प्रार्थना करू शकत नाही, देवा मी तुझ्या आज्ञा पाळू शकत नाही, देवा तुझ्या आज्ञा खूप कठीण आहे, देवा मी प्रार्थना करू शकत नाही, देवा मी तुझं वचन वाचू शकत नाही, देवा प्रभू येशू मी तुझी सुवार्ता सांगू शकत नाही, प्रभू मी तुझी सेवा करू शकत नाही. एकच कारण आहे, कारण प्रेमामध्ये कमी आहे. जर प्रेम आहे ना, आपण काय करू शकतो? हालेलुया. एक देवाचे सेवक प्रियांनो, त्यांनी मला त्यांची एक साक्ष आठवली आणि त्यांनी त्यांची साक्ष सांगितली की ते बोलतात की ज्यावेळेस
त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं लग्न ठरलं ना. आणि तुम्हाला माहिती आहे त्यांनी डिसाईड केलं की ही जी मुलगी आहे हीच माझी पत्नी होणार. आणि प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का की हा व्यक्ती जवळजवळ 7 घंटे लांब, अशा लांब शहरामध्ये राहत होता. त्याची पत्नी दुसऱ्या शहरामध्ये राहत होती. आणि प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का की पण ज्या वेळेस त्यांनी डिसाईड केलं की नाही ना, मला हिच्या बरोबर लग्न करायचं. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की त्या व्यक्तीने सांगितलं, रोज मी 7 घंटे ड्रायव्हिंग करायचो माझ्या बायकोला भेटायला, आणि पुन्हा 7 घंटे वापस यायचो, कारण माझं शिक्षण चालू. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण पाहतो की जर कोण व्यक्ती कुणावर प्रेम करत आहे तर तुम्हाला माहिती आहे तो वेळेचं भान ठेवत नाही, की नाही. त्याला असं वाटतं त्या व्यक्तीच्या जवळ असावं. हालेलुया. मग बायबल सांगतो प्रियानो, त्याच रीतीने तुम्हाला आणि मला बायबल सांगते, तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. ही सर्वात पहिली आणि मोठी आज्ञा. येशूला ज्यावेळेस विचारण्यात आलं, येशू नियमशास्त्रामधील सर्वात मोठी आणि पहिली आज्ञा कोणती आहे? आणि येशूने त्या शास्त्रीला म्हटलं, देवाचं वचन सांगतं की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर. आणि येशू बोलला, या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहेत. मत्तयाचा 23 अध्यायामध्ये जर तुम्ही ते वचन वाचलं तुम्ही वाचू शकता. तर विचार करा, सर्वात मोठी आणि सर्वात पहिली आज्ञा काय? तो आपला देव याच्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि आता विचार करा, नवीन करारामध्ये तर मोठी आपण पाहतो की गंमत आहे. ती गंमत ही की देवाने पहिला आपल्यावर प्रेम केलं. हालेलुया. की विचार करा, त्या देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. त्याने त्याचं सर्वस्व आपल्यासाठी अर्पण केलं. प्रियानो, बायबल सांगता आपण शत्रू असता त्या देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला आपल्यासाठी त्या क्रूसखांबावर अर्पण केलं. मग विचार करा प्रियानो, आज ज्यावेळेस आपण असे ना लंगडे कारण देतो, मला वेळच नाही प्रभू, प्रार्थना करायला वेळच नाही प्रभू. आता सर्वजण मला विचारतात चर्च कधी सुरू होणार. पण ज्यावेळेस चर्च चालू होतं अनेक कारण लोक देतात, नाही आज हे, आज ते, पाहुणे चाले, असं झालं, तसंच झालं, हेच काम निघालं, तेच काम निघालं. प्रियांनो, कारण नका देऊ. जर आपण देवावर प्रेम करतो, हालेलुया, आपल्याला त्याच्यासाठी वेळ काढणं गरजेचं नाही. गोष्ट मी लक्षात ठेवतो, जे खरे आशीर्वाद आहे ते केवळ परमेश्वरापासून येतात. आपण बघितलं, आणि आशीर्वाद म्हणजे फक्त पैसा नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, काही लोकांना असं वाटतं पैसा आहे म्हणजे सर्व आहे. मी तुम्हाला सांगतो, आज हजारो, लाखो, करोडो लोक आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, पण एक शापित जीवन जगत, दुःखी जीवन जगत, आजारामध्ये जीवन जगत ना, टेन्शन मध्ये जीवन जगत. खरे आशीर्वाद केवळ प्रभू येशू पासून येतात, केवळ देवापासून येतात. आणि मग म्हणून सर्वात पहिली अट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्हाला आणि मला समृद्ध व्हायचंय, सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सर्वात पहिली गोष्ट आहे, त्या देवाला पहिलं स्थान द्या. तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, मनाने, बुद्धीने, शक्तीने प्रीती कर. आपण अजून एक वचन वाचूया प्रियांनो, कारण आणि हे जे वचन आहे आपण उत्पत्ती मधून पुन्हा एकदा वाचूया, अनुवाद मधून आपण वाचूया, कारण अनुवादचं जे पुस्तक आहे ते पूर्ण समृद्धी विषयीचं पुस्तक आहे. आणि समृद्धी कशी आपल्या जीवनामध्ये येईल, परमेश्वर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये समृद्धी देईल, हे या पुस्तकामध्ये लिहिलेले. यास आपण अनुवाद याचा 30 अध्याय आणि आपण 16 पासून ते 20 वचन वाचूया. अनुवाद याचा 30 अध्याय
तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ. ही आज्ञा आज मी तुला देत आहे, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहे तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. पण तुझे मन फिरले व तू ऐकले नाही आणि बहकून जाऊन अन्य देवांना दंडवत घातलेस व त्यांची सेवा केलीस, तर तुझा खात्रीने नाश होईल. आणि यार्देन ओलांडून जो देश तू वतन करून घेण्यास जात आहे तेथे तू फार दिवस राहणार नाही, हे मी आज तुला बजावून सांगतो. आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहे. म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर आणि त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील. तसे केले तर तुझे पूर्वज अब्राम व इसहाक व याकोब यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ पाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल. प्रियांनो, इथं देवाचं वचन सांगतं, पुन्हा एकदा ऐका. परमेश्वर बोलतो, मी तुला आशीर्वाद देणार आहे. पण हे आशीर्वाद मिळण्यासाठी पुन्हा एकदा जो सर्वात पहिला वाक्य, जे शब्द इथं आले, इथं बायबल सांगतं, तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ. ही आज्ञा आज मी तुला देत आहे. म्हणजे काय होईल? तू जर परमेश्वरावर प्रेम केलंस तर काय होईल? म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून गेल्यास तू जात आहे तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. प्रियांनो, परमेश्वर हा बरकत देणारा परमेश्वर, आशीर्वाद देणारा परमेश्वर. तो कंजूस नाहीये. हालेलुया. तो आशीर्वाद देणारा परमेश्वर. प्रियांनो, पण जी अट आहे आशीर्वाद प्राप्त करण्याची, पुन्हा एकदा आपण पाहतो ती अट काय? तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर. हालेलुया. आणि मग बायबल सांगते त्याच्या मार्गाने चाल, त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ. आणि बायबल सांगतं काय होईल? तू बहुगुणित होशील आणि जो देश वतन करू. कोणता देश? असा देश ज्याच्यामध्ये दूध आणि मध यांच्या नद्या वाहतात. हालेलुया. प्रियांनो, त्या देवाची योजना आहे की जसं देवाने या इस्रायल लोकांना प्रियांनो गुलामगिरीतून, त्या आग्नीच्या भट्टीतून बाहेर काढलं आणि त्यांना अशा देशामध्ये घेऊन गेला की तिथे दूध आणि मध यांच्या नद्या वाहत. त्याच रीतीने देवाची आता तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील ही योजना, इच्छा आहे की आपण देखील त्या पापाच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर, सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर आपल्याला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळालं. हालेलुया. प्रियांनो, ही देवाची योजना आहे. आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाची योजना कधीच बदलत नाही. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जो हा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे, हा आशीर्वाद केवळ प्रियांनो त्यांना मिळणार आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर. जे प्रीती करतील, जे देवाला पहिलं स्थान देतील, जे देवाच्या मार्गाने, तर बायबल सांगतं प्रीती करणं म्हणजे काय? त्याच्या मार्गाने चाल, त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ. हालेलुया. आणि प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हालेलुया, नवीन करारामध्ये देखील आपल्याला आज्ञा पाळायच्या. काही लोकांचं म्हणणं आहे आपल्यावर कृपा झालेली आहे म्हणून आता आपल्याला आज्ञा पाळायची गरज नाही. प्रियांनो, सबशेल खोटे, सबशेल खोटे. जर आपण रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि पहिलं वचन जर आपण वाचलं, बायबल सांगतं आपल्यावर कृपा वाढावी म्हणून आपण पापातच राहावं. काय बायबल सांगतं? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो, आता आपण त्यामध्ये आपण पुन्हा कसं जायचं? बायबल सांगतं जर कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुनं सर्व होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झाले. आणि प्रियांनो, म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की प्रियांनो तुम्हाला आणि मला काय करायचंय? प्रियांनो, तुम्हाला आणि मला प्रियांनो त्याच्यावर प्रेम करायचं, त्याला पहिलं स्थान द्यायचंय. प्रियांनो, हालेलुया. आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, इथं बायबल सांगतं, ऐका हे वचन लक्षपूर्वक ऐका. पण तुझे मन फिरले व तू ऐकले नाहीस आणि बहुपूर जाऊन अन्य दैवांना
दंडवत घातलेस व त्यांची सेवा केलीस तर तुझा खात्रीने नाश होईल. विचार करा, इथं बायबल सांगतंय जर तू परमेश्वराला सोडून अन्य देवांसमोर तू झुकायला लागलास तर बायबल सांगतं तुझा खात्रीने नाश होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा ना, आज आपण विश्वासणारे आहोत, आपण येशू विश्वास ठेवलेला आहे. मला माहिती आहे अनेकांनी ना आपण आता कोणत्या दगडासमोर झुकत नाही, कोणत्या मूर्तीसमोर झुकत नाही. पण महत्वाची गोष्ट प्रियांनो ही आहे, हालेलुया, आज अनेकांच्या जीवनामध्ये ज्या मूर्त्या आहेत, मूर्ती म्हणजे ती गोष्ट जी मी देवाची जागा घेतली ना. आणि मूर्ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की जसं बायबल सांगतो तू आपल्या देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. पण आज अनेक लोक देवाची जागा त्यांनी कोणत्या माणसाला देऊन टाकली. अनेक आपण पाहतो ज्या बहिणी त्यांनी देवाची जागा त्यांच्या पतीला दिली, पतीने ना देवाची जागा त्यांच्या पत्नीला देऊन टाकलेली. काही लोक आपल्या मुलांवर इतकं प्रेम करतात, येशूची जागा मुलांना देतात. जे मुलं सांगतील ते करतील, देव सांगतो ते नाही करणार. अनेकांनी येशूची जागा आपल्या मित्रांना दिलेली, जे मित्र सांगतात तीच पूर्व दिशा. अनेकांनी येशूची जागा पैशाला दिलेली. जगत आहे कशासाठी? फक्त पैशासाठी जगत. प्रियांनो, जर आपण ह्यापैकी कोणत्याही गोष्टीला जर आपण परमेश्वराची जागा कोणत्याही या गोष्टीला दिलेली आहे, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, बायबल सांगतो तुझा खात्रीने नाश होईल. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हा जो आजार कोविड-19 पूर्ण जगामध्ये पसरला, तुम्हाला माहिती आहे का पसरला? मूर्तीपूजेमुळे. जे लोक परमेश्वराला परमेश्वर म्हणून स्वीकारत नाही, देवाची सर्वात पहिली आणि मोठी आज्ञा की तू आपल्या देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. पण आज आपण पाहतो या जगामध्ये 90% लोक, मी असं बोलल ना, की त्या देवाला पहिलं स्थान द्यायला तयार नाही. स्वतःला देव बनवून ठेवले, माणसाला देव बनवून ठेवले, पैशासाठी जगत आहे. पैशासाठी दुसऱ्या आपल्या भावाचा खून करायला तयार आहे. आपण पाहतो की भावामध्ये भांडण आणि भाऊ सख्खा भाऊ सख्या भावाला मारण्यासाठी, प्रॉपर्टीसाठी तयार. मुलं आपल्या आई वडिलांचा जीव घ्यायला तयार आहेत कारण त्यांना प्रॉपर्टी मिळेल, पैसा मिळेल. विचार करा प्रियांनो, पैसा देव बनलेला आहे, माणूस देव बनलेला आहे. आणि जे लोक देवापेक्षा येशूच्या ऐवजी पैशाला, माणसाला, जगातल्या गोष्टींना येशूची जागा देतील, पहिली जागा देतील, बायबल सांगतं त्यांचं जीवन शापाने भरून जाईल. आणि म्हणून प्रियांनो, सर्वात महत्वाची आज्ञा, सर्वात मोठी आणि पहिली आज्ञा आपण बघितलं, तो आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा विधी व नियम पाळ. आपण जर योहान याचा 14 अध्यायामध्ये गेलं, तिथे देखील येशू बोलला, तुमची जर माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. येशू बोलला, तुमची जर माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. प्रीती असणं म्हणजे फक्त हे नाही की येशू आय लव्ह यू 100 वेळ बोलत राहणं आणि तिकडे जाऊन लबाडी करणं, चोरी करणं, भांडण करणं, तोंडाने घाण शिव्या देणं, व्यसन करणं. प्रियांनो, हे देवाला कसं आवडेल? प्रियांनो, जर आपण त्याच्यावर प्रीती करतो तर आपल्याला त्याच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. प्रियांनो, आणि मी तुम्हाला सांगतो, नवीन करारामध्ये देखील हे बदललेलं नाहीये. कृपा आहे म्हणून पाप करायचं हे बायबलमध्ये लिहिलेलं नाहीये. बायबल सांगते हे खोटं शिक्षण आहे. आपण शेवटच्या काळामध्ये आहोत ही गोष्ट लक्षात घ्या. प्रियांनो, मी तुम्हाला एक नवीन कराराचं वचन दाखवतो की आज अनेकांवर देवाचा कोप आलेला आहे. का आलाय आपण बघूया. कारण देवावर प्रेम करत नाही. आपण यावेळेस इफिसकरास पत्र आणि 5वा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण इथे काही गोष्टी वाचणार आहोत. ओके,
ज्यावेळेस इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि प्रियांनो यावेळेस आपण 3 पासून सुरुवात करूया. 3 पासून सुरुवात करून ज्यावेळेस 6 पर्यंत वचन वाचू. 6 पर्यंत 3 पासून 6 पर्यंत. परंतु पवित्र जनांना शोधते त्याप्रमाणे जार कर्म व सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. तसेच अमंगळपणा, बाष्कळ गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न हो, ती उचित नाही, तर त्यापेक्षा उपकार स्तुती हो. जार कर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्ती पूजक आहे. असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारस नाही, हे तुम्ही जाणत आहात. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टीमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. हालेलुया. आता विचार करा, हे वचन नवीन करारामध्ये लिहिलेले आहे. आज अनेक लोक विश्वासणाऱ्यांना फसवत आहेत, म्हणत आहेत तुम्हाला जसं वागायचं तसं वागा, पाप करायचंय पाप करा, व्यभिचार करायचाय व्यभिचार करा, जसं वागायचं तसं वागा, पण येशू तुम्हाला क्षमा करणार. इथं बायबल आपल्याला स्पष्ट सांगते, ऐका, इथं बायबल सांगतं ना, पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळं, कोणत्या गोष्टींमुळं? जार कर्म. आज आपण पाहतो ना, प्रत्येक मुलावर मुलीवर मीडिया काय प्रभाव टाकत आहे की मला गर्लफ्रेंडच पाहिजे, मला बॉयफ्रेंडच पाहिजे. प्रियांनो, आज आपण पाहतो की मीडियामधून कशाचा प्रचार होतोय? जार कर्म करा, लग्न न करता तसंच राहा, काय होत नाही. हिरो हिरोईन पण राहते, आपण पण राहू. बायबल इथं सांगते प्रियांनो, जे लोक ह्या रीतीने जार कर्माचं, अशुद्धपणाचं जीवन जगतील, बायबल सांगते असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बायबल सांगत आहे, जार कर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे. विचार करा, तो माणूस काय? मूर्तीपूजक. जो व्यक्ती पैशाला पहिलं स्थान देते, जो व्यक्ती आपण पाहतो ना की त्याच्या गर्लफ्रेंडला, बॉयफ्रेंडला पहिलं स्थान देते, आपण पाहतो जो व्यक्ती अशुद्ध गोष्टी करत आहे, बायबल सांगतं असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या राज्यात, देवाच्या राज्यात वारसा नाही. तो ख्रिस्ती असला तरी हो, बायबल इथं स्पष्ट सांगत. आणि बायबल सांगत आहे, पोकळ भाषणाने कोणालाही ना अशा कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. हे नवीन करारामध्ये लिहिले. काय लोक शिकवतात फक्त कृपा आहे, देव कोप नाही करत. बायबल सांगतं जे लोक आज्ञा मोडतात त्यांच्यावर कोप होईल. हे देवाचं वचन आहे, इफिसकरास पत्र. हालेलुया. म्हणून प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या आज्ञा पाळणं हे जुन्या करारामध्ये पण आहे आणि नवीन करारामध्ये आणि पुढे पण राहणार आहे. हालेलुया. आपल्याला देवाच्या आज्ञा पाळायच्या. हालेलुया. कारण देवाच्या आज्ञा पाळण्याच्या द्वारे आपण काय करतो? आपलं प्रेम त्या परमेश्वरावर दाखवतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या आज्ञा आपण पाळतो. हालेलुया. आणि बायबल इथं सांगते प्रियांनो ना, म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला आणि मला आशीर्वादित पाहिजे, सर्वात पहिली आज्ञा, तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आपण अजून एक वचन आपण वाचूया. यावेळेस अजून एक वचन आपण वाचूया. आपण आता बघितलं, परमेश्वराचं वचन सांगतं की खरोखर जे आज्ञा मोडतात त्यांच्यावर देवाचा कोप येतो. आणि हे कोण लिहिते? हे संत पॉल लिहिते की ज्याने कृपेविषयी सांगितलं, ज्याने सांगितलं कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचं दान झालेले, हे तुमच्या हातून झालं नाही, हे देवाचं दान आहे. तर प्रियांनो, खरोखर आज्ञा पाळणं
हे फक्त जुन्या करारासाठीच नाही, हे नवीन करारासाठी आहे. आणि प्रियांनो, आपल्याला आज्ञा पाळण्यासाठी सहाय्य मिळावं म्हणून नवीन करारामध्ये परमेश्वराने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा दिला. आणि मग म्हणून प्रियांनो, आपण पाहतो ना, आज्ञा पाळण्याला सबस्टिट्यूट नाहीये. जे जुन्या करारामध्ये होतं ते आज आपल्याला देखील देवाच्या आज्ञा, ऑफकोर्स आपल्याला सर्व नियमशास्त्र पाळायचं नाही, पण एक आज्ञा मात्र ती आपल्याला 100% आज पण पाळायची आहे. आणि ती आज्ञा कोणती? तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. तर प्रियांनो, खरोखर एक शेवटचं वचन आपण अजून एक घेऊया. आपण जर 1 तिमोथी याचा 6वा अध्याय आणि 10 वचन, 1 तिमोथी याचा 6वा अध्याय आणि 10 वचन. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून भोगले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदाने घुसवून घेतले आहे. प्रियांनो, इथं बायबल सांगते, कारण द्रव्याचा किंवा पैशाचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून भोगले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी घोसवून घेतले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा ना, सांगत होतो की ज्या वेळेस आपण त्या देवाला पहिलं स्थान देत नाही, आपण माणसाला पहिलं स्थान देतो, तिथे आपण पाहतो लोक पैशाला पहिलं स्थान देतात. आणि हे खूप कॉमन आहे. येशू देखील बोलला, कोणताही व्यक्ती 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही. एक तर तो माझी चाकरी करल किंवा तो पैशाची चाकरी करल. आणि म्हणून इथं बायबल सांगते, कारण द्रव्याचा लोभ, तुम्हाला माहितीये का, इथं बायबल सांगते की पैसा हा वाईट नाहीये, पैसा हा चांगला आहे. देवाची इच्छा आहे की तुम्हाला खूप बरकत द्यावी, तुम्हाला खूप पैसा द्यावा. देवाचे, कारण आपण आता वाचलं जुन्या करारामध्ये, मी तुला बरकत देईल, मी तुला आशीर्वाद देईल ना, तुझ्या कामामध्ये हार घालशील त्यामध्ये मी तुला बरकत देईल. पण प्रियांनो, महत्वाची गोष्ट ही आहे, ज्या वेळेस एक माणूस त्या पैशाला, या जगातल्या गोष्टींना देव बनवतो, इथं बायबल सांगतं, द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे आणि कित्येक लोक त्याच्या पाठीस लागून विश्वासापासून भोगले. पण माहिती प्रियांनो, ज्या वेळेस आपण पैशाला देवाची जागा देतो, आणि मी बघितलं अनेक लोक असे की जे येशूपेक्षा जास्त पैशावर प्रेम करतात, येशूपेक्षा जास्त त्यांच्या कामावर प्रेम करतात, येशूपेक्षा जास्त आपण पाहतो ना त्यांच्या बिझनेसवर प्रेम करतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, या लोकांच्या जीवनामध्ये देखील आशीर्वाद येणार, खरा आशीर्वाद. कारण आपण पाहिलं, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो आणि त्याबरोबर तो कष्ट देतो. प्रियांनो, आपल्याला येशूला पहिलं स्थान द्यायचंय, आपल्याला त्या देवाला पहिलं स्थान द्यायचंय. नाही तर जसं बायबल सांगतं, द्रव्याचा लोभ, प्रियांनो, पैसा हा वाईट नाहीये, पण जर आपण त्या पैशाला पहिलं स्थान देते, पैशासाठी आपण जगतोय प्रियांनो, तर आपण आशीर्वादित नाही, आपण शापित होणार. म्हणून आज जे वचन प्रियांनो परमेश्वराने आज मला दिलं, तुम्हाला माहिती ते वचन हेच आहे की जर तुम्हाला आणि मला आशीर्वादित व्हायचंय, तुम्हाला आणि मला जर समृद्ध व्हायचंय, तर बायबल सांगतं, तो आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याच्या आज्ञा पाळ, त्याच्या मार्गाने चाल. आणि बायबल सांगतं इतकंच नाही की त्यामुळं परमेश्वर तुम्हाला समृद्ध म्हणजे पैशाने ना तो वाढवी, पण इतकंच नव्हे. आपण पुन्हा एकदा ते वचन वाचूया. आपण जर अनुवाद याचा 30 अध्याय, अनुवाद याचा 30 अध्याय आणि आपण 16 पासून ते 20 पर्यंत ते वचन वाचलं होतं. अनुवाद याचा 30 अध्याय आणि यावेळेस आपण 19 आणि 20 वचन वाचू. आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून
मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहे. म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळे दीर्घायुष्य होशील. तुझे कसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राम, इसाक व याकोब यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याविषयी शपथ पाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल. प्रियांनी, द बायबल सांगते, आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण, आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहेत. म्हणून परमेश्वर आहे का, परमेश्वर म्हणत आहे की मी म्हणते तू जीवन निवडून घे. हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट, जीवन कसं निवडून घ्यायचं, जीवन कसं निवडायचं, आणि त्याचं उत्तर 20 वचनामध्ये दिलं. आपण सुरुवात त्या वचनापासून केली. येशू बोला, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. 20 वचनामध्ये इथं प्रियानं बायबल सांगत आहे, आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील. तर प्रियानं, पुन्हा एकदा आपण पाहतो, समृद्धी आपल्या जीवनामध्ये पाहिजे, दीर्घ आयुष्य आपल्याला पाहिजे, सर्व रोगातून आपल्याला मुक्ती पाहिजे. आपल्याला त्या देशामध्ये जायचं ज्याच्यामध्ये दूध आणि मध यांचे प्रवाह वाढत आहे. प्रियानो, जर तुम्हाला असं वाटतं तुमच्या मुलांनी आशीर्वादित व्हावं, तर बायबल सांगत आहे तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर. आणि बायबल सांगतं जे लोक त्याची वाणी ऐकतात व त्याला धरून राहतात, बायबल सांगतं की परमेश्वर त्यांना, इथं बायबल सांगतं त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील. खरोखर प्रियांनो, आज आपण बघितलं देवाची योजना आहे, देवाची इच्छा आहे की तुम्ही नेहमी समृद्ध व्हावं, देवाची इच्छा आहे की तुम्ही नेहमी आशीर्वादित व्हावं. तर प्रियांनो, हे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी जे जुन्या करारामध्ये आहे ते आज नवीन करारामध्ये देखील आहे. आणि ती गोष्ट काय आहे की आपल्याला त्या परमेश्वरावर प्रीती करायची, त्या परमेश्वराला पहिलं स्थान द्या, त्याच्या आज्ञा पाळा आणि प्रियांनो खरोखर त्याच्या मार्गाने जावा. आपलं अंतःकरण, तुम्हाला माहिती आहे की प्रियांनो, परमेश्वरावर प्रेम करणं म्हणजे त्याची आराधना करणं. आराधना करणं म्हणजे फक्त गीत गाणं नाहीये. काही लोकांना अनेकदा मी बघतो वर्शिप टीम उभा असतात ना, आणि काय करत आहे ते वर्शिप करत आहे, पण त्यांचं सर्वांचं प्रयत्न इतकंच असतो की सर्वांनी माझ्याकडे बघावं. वाद्य वाजवते, गाणं गाते, की त्या गाण्याच्या द्वारे, त्या वाद्याच्या द्वारे परमेश्वराकडे त्यांना एक पॉप स्टार बनायचं असतं. कुणाची आराधना करत आहेत? येशूची आराधना करत आहेत का? मला तर वाटत नाही. हालेलुया. प्रियांनो, जी आराधना बायबल सांगतं परमेश्वराचे आराधक शोधत आहे जे आत्म्याने व खरेपणाने त्याची आराधना, जे अंतःकरणापासून त्याची आराधना. आणि खरोखर प्रियांनो, आराधना करणं म्हणजेच फक्त गाणं गाणं नाही, त्याच्या आज्ञा पाळणं. हालेलुया. त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं आणि त्याच्या मार्गाने चालणं. तर खरोखर प्रियांनो, आपण खरे आराधक बनूया, त्याच्यावर प्रेम करणारे लोक बनूया, आणि तो परमेश्वर त्याच्या वचनाशी पक्का आहे, तो तुम्हाला समृद्धी देईल म्हणजे देईल. त्यावेळेस प्रियांनो आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण उभं राहूया, यावेळेस प्रार्थना करूया. पिता, आम्ही धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझी स्तुती करतो की आज पुन्हा एकदा तुझ्या वचनामधून तुझे रहस्य आम्हाला प्रगट केलेस. प्रभू, तुझी इच्छा आहे की तू म्हटलंस की खरोखर मी तुला बरकत देणारा परमेश्वर, मी तुला समृद्धी देणारा परमेश्वर, मी तुला आशीर्वाद देणारा परमेश्वर, मी तुला आरोग्य देणारा परमेश्वर, मी तुला शांती देणारा परमेश्वर, मी तुला आनंद देणारा परमेश्वर. पिता, मी प्रार्थना करते प्रत्येक तुझ्या लेकरांना, आज ज्या सर्वांनी तुझं वचन ऐकलं, पिता प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या आत्म्याच्या द्वारे तुझ्या दैवी प्रीतीचा वर्षाव आमच्या अंतःकरणामध्ये कर. आम्हाला सहाय्य कर की आम्ही पूर्ण अंतःकरण
अंतकरणाने मनाने बुद्धीने शक्तीने कुठे तुझ्यावर प्रीती करावी. आणि प्रभू खरोखर जसं आज आम्ही वाचलं की तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे आणि त्यामुळेच तू दीर्घायू होशील. पिता मी प्रार्थना करते आम्हाला सर्वांना सहाय्य कर. या आम्ही पूर्ण अंतकरणाने मनाने बुद्धीने शक्तीने तुझ्यावर प्रीती करावी आणि जशी स्वतःवर तशी आम्ही आमच्या शेजाऱ्यांवर प्रीती करावी. धन्यवाद देतो आजच्या वचनाचा येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रियाने यावेळेस आपण अर्पण घेणार आहोत. यावेळेस आपण एक वचन वाचूया आणि आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रियानो आज आपण घेऊया. यावेळेस आपण मलाकी याचा 3रा अध्याय, मलाकी याचा 3रा अध्याय आणि प्रियानो इथं काय वचन आपण वाचूया. इथं बायबल सांगतो आपण 9 पासून ते प्रियानो आपण 11 पर्यंत वचन वाचूया. बायबल सांगतो तुम्ही शापग्रस्त आहात कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. सैन्याधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाळी गळणार नाही असे सैन्याधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्र तुम्हाला धन्य म्हणतील कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सैन्याधीश परमेश्वर म्हणतो. प्रियाने बायबल सांगत तुम्ही शापग्रस्त आहात. शापग्रस्त आपण बघितलं जो नियमशास्त्राचा शाप ना हा पाप केल्यामुळे या जगामध्ये आला. पण प्रियानो प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूसखांबावर प्राण दिला आणि त्याच्या रक्ताने आपल्याला प्रत्येक शापातून मुक्त केलेलं. पण प्रियानो आता महत्वाची गोष्ट की जुन्या करारामध्ये इथं आपण पाहतो त्यांना काय सांगितलं की तुम्ही माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही काय करा माझ्या तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुन्हा नाही एवढा आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करेल. आपण पाहतो की जुन्या करारामध्ये ज्या वेळेस आपण पाहतो ते दशमांश देत नव्हते, अर्पण देत नव्हते. प्रियानो आपण पाहतो दशमांश म्हणजे दाखवायचा. आता विचार करा त्यावेळेस त्यांच्यावर शाप येत होता. आता महत्वाची गोष्ट जर आपण नवीन करारामध्ये ज्यावेळेस दशमांश देत नाही, अर्पण देत नाही, मग आपल्यावर शाप येईल का? एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त असं बोलला घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त आशीर्वाद आहे. प्रियानो जो आशीर्वाद आहे हा नेहमी देण्याच्या द्वारे मिळतो. जुन्या करारामध्ये ते 10वा हिस्सा द्यायचे. जर तुम्ही नवीन करारामध्ये बघितलं बायबल सांगतं प्रेषितांच्या कृत्यांमध्ये त्या लोकांनी त्यांची घरं विकली, त्यांनी त्यांच्या जमिनी विकल्या आणि सर्व संपत्ती त्यांनी प्रेषितांच्या चरणांमध्ये आणून ठेवली परमेश्वराच्या गौरवासाठी. मी म्हणत नाही की तुम्ही हे करा, पण मी तुम्हाला सांगत आहे की नवीन करारामध्ये आपण 10% पेक्षा जास्त द्यायला पाहिजे. हालेलुया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर परमेश्वर म्हणतो की मी जर तुम्ही दशमांश देता तर मी आकाश कपाटे उघडील, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देव हा त्याच्या वचनाशी पक्का आहे. ज्यावेळेस आपण त्याच्या वचनाप्रमाणे आपलं दशमांश आपले अर्पण त्याच्या राज्यामध्ये पेरू प्रियानो, तो देव आकाश कपाटे उघडणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मोकळा करणार. इतकंच नव्हे, तो सैतानाला इथं बायबल सांगतो जो खाऊन टाकणार आहे त्याला देखील तो धमकावून टाकील. आणि बायबल सांगतो तुमची भूमी तुमचं जीवन मनोरम होईल, एदेन बागेसारखं होईल, आशीर्वादित होईल ना. तुम्ही भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे म्हणाल. तर खरोखर प्रियानो ही वेळ यावेळेस आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये दिली. यावेळेस वर्शिप टीम पुढे येईल आणि वर्शिप टीम एक गीत गाईल आणि गीत चालू असणार प्रियानो तुम्ही तुमचं अर्पण तुमच्या
हातामध्ये ठेवा आणि मग आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने ते आकाश कपाटे तुमच्यासाठी मुक्त करा. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने लाए मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने लाए मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. यावेळेस आपण आपलं अर्पण आपल्या हातामध्ये घेऊया आणि हे अर्पण आपण वर करूया. प्रभूला बोलूया, प्रभू आज मी माझं दशमांश, मी माझं अर्पण तुझ्या राज्यामध्ये पेरत आहे आणि जसं मी हे पेरते तू या क्षणी माझ्या जीवनामध्ये आकाश कपाटे उघडतोस, तुझा आशीर्वाद मोकळा करतेस म्हणून धन्यवाद. पिता येशूच्या नावामध्ये आज तुझ्या लेकरांनी जसं त्यांचं अर्पण वर केलं आहे पित्या, प्रभू ते पैशावर प्रीती करत नाहीये पित्या. आज आम्ही बघितलं खरोखर पैशाचा लोभ पित्या हा सर्व वाईट गोष्टींचं मूळ कारण. पण पित्या आज तुझे लेकरं पैशावर प्रीती करत नाहीत पण तुझ्यावर प्रेम करत आहेत. आणि पित्या आज त्यांनी त्यांचा दशमांश, त्यांचं अर्पण तुझ्या मंदिरामध्ये अन्न असावं म्हणून प्रभू तुझ्या राज्यामध्ये ते त्यांचं अर्पण पेरत आहे. या क्षणी प्रभू जसं ते त्यांचं अर्पण तुझ्या राज्यामध्ये पेरत आहे, तू आकाश कपाटे उघडून पूर्णार नाही एवढा आशीर्वाद या क्षणी तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये मोकळा केलास म्हणून धन्यवाद. तू खाऊन टाकणारा सैतान त्याला तू पित्या त्यांच्या जीवनामधून बाहेर काढलंस, त्यांचं जीवन मनोरम भूमीप्रमाणे बनवलंस पित्या म्हणून धन्यवाद. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रियांनो, यावेळेस एक सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो. जसं आपल्याला माहिती आहे की जे लॉकडाऊन आहे आपण पाहतो की आता फक्त संध्याकाळी आहे 7 पासून ते सकाळी 5 पर्यंत. पण जो सकाळचा वेळ आहे ऑफकोर्स आपण चर्च घेऊ शकत नाही, अजून सरकारने आपल्याला काही सूचना दिलेली नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, तर आपण चर्च मध्ये येऊन आपण भक्ती घेऊ शकत नाही. पण ज्या कुणाला, जसं मी मागच्या वेळेस देखील तुम्हाला सांगितलं, तर 1 किंवा 2 व्यक्तींना तुम्हाला जर चर्च मध्ये येऊन प्रार्थना करायची आहे तर तुम्ही मला किंवा ब्रदर विशाल सुधाकर यांना फोन करून तुम्ही चर्च मध्ये येऊ शकता. सोमवार पासून तर शुक्रवार पर्यंत आपलं चर्च सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उघडं असतं. तुम्ही येऊ शकता. इवन तुम्हाला जर तुमचं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरायचंय, तुम्ही तुमचं अर्पण देखील चर्च मध्ये येऊन तुम्ही देऊ शकता. या गोष्टींवर महत्वाची सूचना, सर्वजण याच्याकडे लक्ष ठेवा. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. जे सर्व आजारी लोक आहेत, जर तुमच्या जीवनामध्ये कोणताही त्रास आहे, आज आपण देवाच्या वचनामधून बघितलं, परमेश्वर बोलला की मी तुझ्या शरीरामधून मिसर देशामधल्या ज्या सर्व दुःखदायक व्याधी दूर करीन. तर प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत आणि जसं मी प्रार्थना करणार आहे तो प्रभू, तो परमेश्वर येशूच्या नावामध्ये तुम्हाला स्पर्श करणार आहे, आरोग्याने करणार आहे. त्यावेळेस आपण प्रार्थना करू. हालेलुया, 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 हालेलुया. ओ राबा खाराबा रियांदा राबा, येशूच्या नावामध्ये पिता आज मी सर्व तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना करत आहे. प्रभू येशू, तू आमचे सर्व विकार घेतलेस, आमचे सर्व आजार वाढलेस. तुला बसलेल्या फटक्यांनी आम्ही निरोगी बनलेलो. प्रभू येशू, तू आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर शापित झालास की आम्ही आशीर्वादित आहोत. या क्षणी पित्या मी प्रत्येक तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना करते.
आज त्यांच्या जीवनामध्ये जो सर्व विकार आहे, आजार आहे, त्या सर्व विकाराला धमकावतो. प्रत्येक कोविड-19 कोरोना व्हायरसला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी शापित करतोय. तुझा आरोग्य मोकळतो. पिता, मी प्रार्थना करते प्रत्येक ज्या व्यक्तीला हार्ट डिसीज आहे, ज्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अंधत्व आहे, जो बहिरा आहे, ज्याला चालता येत नाही, येशूच्या नावामध्ये, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू पूर्ण आरोग्य आम्ही मोकळतो. येशूच्या नावामध्ये पाहायला सुरुवात करा. येशूच्या नावामध्ये चालायला सुरुवात करा. येशूच्या नावामध्ये प्रत्येक शरीरामधल्या गाठी, प्रत्येक कॅन्सर येशूच्या नावामध्ये निघून जा. येशूच्या नावामध्ये प्रत्येक एड्स निघून जा. येशूच्या नावामध्ये टीबी निघून जा. येशूच्या नावामध्ये डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर निघून जा. येशूचं नाव मी जाहीर करतो. या क्षणी तू प्रत्येक तुझ्या लेकरांना स्पर्श केलंस, निरोगी केलंस, सर्व विकार, सर्व आजार तू नष्ट केलास. प्रत्येकाला बिना तुझ्या आशीर्वादाने बनलंस. म्हणून आम्ही धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. त्यावेळेस आपण शेवटचा आशीर्वाद घेऊया आणि आपला देवपिता याचं प्रेम, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. येशूच्या नावात आमेन.